नमस्कार, वर्षास किचन रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण कोकणातली पारंपरिक रेसिपी बघणार आहोत, शिरवाळी। तर त्याच्या रेसिपीची आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे, जिरं, हळद आणि वेलची पूड। आता आपल्याला हे सर्व साहित्य एका मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं आहे। सर्व साहित्य मी मिक्सर मध्ये टाकून घेते। फक्त गूळ आणि वेलची नंतर टाकणार आहे। थोडंसं जिरं टाकलेलं आहे। आता हळद थोडीशी टाकायची आहे। आता आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे। आपल्याला चाळणीच्या साहाय्याने त्याला आपल्याला गाळून घ्यायचं आहे। आपल्याला 2-3 वेळा असं करायचं आहे आणि पूर्ण त्याचा रस काढून घ्यायचा आहे नारळाचा। पूर्ण त्याचा रस निघला पाहिजे। हे आपला रस तयार आहे। आता याच्यामध्ये मी थोडीशी वेलची पूड आणि जायफळ पूड टाकून घेते आणि आता गूळ टाका। गूळ तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। इथे मी गूळ पावडर घेतलेली आहे, तुम्ही गूळ चिरूनही घेऊ शकता। तर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून गुळाच्या खडे आतमध्ये राहिले नाही पाहिजे। व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे आपला रस असा तयार आहे। तर आपण पिठाची तयारी करूया। इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते पाणी मी गरम केलेलं आहे। याची मी आता उकड काढून घेणार आहे गरम पाण्यामध्ये। जसं आपण मोदकाच्या पिठाला करतो सेम तसंच चांगलं आपल्याला वाफेवरती मस्त असं शिजवून घ्यायचंय। हे चांगलं उकडल्यानंतर आपण आता परातीत काढून घेणार आहे। सेम जसं आपण मोदकांचं पीठ करतो तसंच आपल्याला हे पीठ तयार करायचं आहे। हे गरम पीठ आहे ते आपल्याला थंड पाण्याचा हात लावून व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। हे गरम असतानाच मळून घ्यायचं आहे। चांगल्या प्रकारे मळून घेतल्यानंतर आपल्याला याचे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहेत। जसे आपल्या साचा असेल तसं साच्याच्या प्रमाणे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत। मी असे गोळे केलेले आहेत। तर मी ते गरम पाणी ठेवलेलं आहे। गोळे आपले तयार झालेले आहेत। ते मी पाणी गरम करायला ठेवलं होतं। तर गरम पाण्यामध्ये आपल्याला गोळे सगळे टाकून द्यायचे आहेत, जेणेकरून ते चांगले उकळले की मग आपण त्याची साच्याच्या साहाय्याने शेवळ्या पाडून घेऊया। त्याला चांगली एक उकळी आली पाहिजे। बघू शकता आपलं चांगलं फुगून वर आलेलं आहे। पिठाचा चांगलं शिजलेलं आहे। तर आपण हे चकलीचा साचा असतो त्याच्यामध्ये मी करते आहे। त्याच्यामध्ये आपल्याला गरम गरमच ते पाडून घ्यायचे आहेत शेवळ्या।
बघू शकता किती छान असे शिरवाळे तयार होत आहेत आपले शेवया. अशा प्रकारे आपल्याला सगळ्या शिरवळ्या करून घ्यायच्या आहेत. मी एक दुसरा पण एक दाखवते तुम्हाला गोळा घेऊन, त्याचा पण मी शिरवळ्या पाडून दाखवते आहे. चला तर मग माझी ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या मला दुसरी कोणती रेसिपी टाकू याची कमेंट करून नक्की सांगा. माझी रेसिपी आवडल्यास शेअर करा. धन्यवाद.